अथांग दुःखाची कविता, कोट्यावधींचे दुःख वाहणारी रमाई. आई रखमा, पिता भिक्खू धुत्रे यांच्या घरी जन्मलेली रमाई. 7 फेब्रुवारी 1898 मध्ये त्यांचा जन्म झाला. ज्ञानसंपन्न प्रज्ञा सूर्याची ती सावली रमाई. जशी माता यशोधरा सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात, तशीच आई रमाई बाबासाहेबांच्या जीवनात होती. बाबासाहेबांसाठी अहोरात्र झिजणारी ती रमाई. बाबासाहेब पहिली गोलमेज परिषदेला लंडनला जाण्याची तयारी करीत होते तेव्हा रमाईची तब्येत ठीक नव्हती. 3-4 महिने परदेशी राहावे लागणार या विचाराने बाबासाहेब बेचैन झाले होते. रमाईला शुद्ध हवेच्या ठिकाणी पाठवा असा डॉक्टरांचा सल्ला होता. तेव्हा बाबासाहेबांनी रमाई, यशवंत, लक्ष्मीबाई व मुकुंद यांना धारवाडला पाठविले होते. रमाईची सेवा राधाबाई वराडे यांनी केली होती. धारवाडच्या मुक्कामात रमाई वसतिगृहावरील स्वयंपाकावर देखरेख करीत, कधी कधी स्वयंपाक करण्यास मदत करीत. एके दिवशी वसतिगृहात स्वयंपाकाची काहीच तयारी रमाईंना दिसली नाही. तेव्हा त्या वराडेंना विचारतात की आज असे का, मुलांच्या खाण्याची काहीच तयारी नाही. तेव्हा वराडे म्हणतात की वसतिगृहाला सरकारी ग्रँट अजून मिळाली नाही. 3 महिने किराणा दुकानवाल्याने माल उधार दिला. आता त्याने देण्याचे नाकारले. तेव्हा रमाई त्याला म्हणतात, हा सारा प्रकार अगोदरच का सांगितला नाही. आणि रमाईने आपल्या दोन्ही हातातील 4 सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि वराडेंना म्हणाल्या की ह्या बांगड्या घे आणि सामान आण. वराडेंनी त्या बांगड्या गहाण ठेवल्या आणि स्वयंपाकासाठी लागणारा सारा सामान घेऊन आणला. रमाईंनी स्वयंपाकास मदत केली आणि सर्व मुलांना स्वतः जेवण वाढले. त्यानंतरच त्यांनी जेवण घेतले. रमाई धारवाडच्या वसतिगृहात होत्या त्यावेळी राधाबाई वराडे यांना आपल्या मुलीसारख्या समजत आणि आपल्या हाताने राधाबाईची वेणी घालीत. त्यांची वेणी घालून देता देता आपल्याला सोडून गेलेल्या 4 मुलांची त्या आठवण काढीत आणि म्हणत, त्यांची मुलगी इंदू असती तर तिची वेणी घातली असती, तिला न्हाऊ घातले असते. ती एवढी नाजूक होती की अंगावर घेतल्यावर अलगदपणे फुलासारखी झोपायची. म्हणून मोठ्या आवडीने तिचे नाव इंदू ठेवले होते, असे त्या राधाबाईजवळ रडत रडत सांगत. राधाबाई वराड यांना जेव्हा मुलगी झाली तेव्हा त्यांनी मुलीचे नाव इंदू ठेवले होते. याच मुलीने 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मदीक्षा सोहळ्यातील स्वागतगीत गायले होते. रमाई अशा कितीतरी लोकांना मायेचा लळा लावित होत्या. जेव्हा बाबासाहेब परदेशात शिकायला गेले होते तेव्हा त्या स्वतः काबाड कष्ट करून अडचणीतून मार्ग काढीत होत्या. आपल्या दारिद्र्याचे चटके स्वतः सोसीत होत्या, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडू देत नव्हत्या. साहेब परदेशात कसे असतील याचीच ते नेहमी चिंता करीत असत. राजरत्नाच्या मृत्यूनंतर रमाई आजारी पडल्या आणि अंथरुणाला खिळून गेल्या होत्या. त्यावेळी बाबासाहेबांजवळ त्या म्हणत, माझी एकच इच्छा आहे साहेब, मला भरल्या कपाळानं जायला मिळावं, हिरव्या लुगड्यात मला जाता यावं. तेव्हा बाबासाहेब रमाईच्या तोंडावर हात ठेवीत, हळवे होत आणि म्हणत, रमा, जिथून जगायला प्रारंभ करायचा तिथूनच तू मरणाची भाषा बोलतेस. जिथून प्रकाशायचं तिथूनच विझण्याची भाषा बोलतेस. तुझा माझा दिवस आता कुठे उगवला रमा, तू जाऊ नकोस रमा, तू गेलीस की माझं घरच मोडून जाईल. बाबासाहेब आपल्या मित्रांजवळ नेहमीच म्हणायचे, रामूचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे. मी काहीही केलं
तरी ते फिटणार नाही. रमाई गेल्यानंतर बाबासाहेब रमाईच्या आठवणीने रडायचे, अश्रू ढाळायचे. रमाईच्या समर्पित जीवनामुळे बाबासाहेबांच्या जीवनाला, त्यांच्या कर्तृत्वाला आकार येऊ शकला. रमाईच्या आधारामुळे बाबासाहेब आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ शकले. बाबासाहेबांनी पाकिस्तानची फाळणी हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ रामू अर्थात रमाईस अर्पण केला होता. बाबासाहेब लिहितात, रामूच्या स्मृतीमध्ये मी माझे आभार व्यक्त करतो. तिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर मूकपणे दुःख सहन केले म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण देण्यासाठी हा ग्रंथ रामूच्या स्मृतीस अर्पण करीत आहे.